आज आपण बघणार आहोत लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अपडेट लगेच मिळत राहतील। तर चला मग आता आपण बघणार आहोत की ई-केवायसी कशी करायची। तर आता तुम्हाला सर्वात आधी गुगलवर जायचं आहे आणि सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना। त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल। तर त्या पेजवर सगळ्यात पहिली जी लिंक असेल लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in त्या लिंकवर तुम्हाला टच करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला खाली दिलेल्या कुठल्याही बॉक्सला टच करायचं नाही आहे। जो मधात दिलेला बॉक्स आहे त्याला तुम्हाला टच करायचं आहे। सो ज्या मधल्या बॉक्समध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं लिहिलंय त्याला टच करा आणि त्यानंतर तुमच्या समोर फॉर्म दिसू लागेल। त्यानंतर वरती दिलेला आहे लाभार्थी आधार क्रमांक, म्हणजे ज्याची केवायसी करायची आहे त्याचा आधार नंबर तुम्हाला इथं भरायचा आहे। सो त्याचा आधार नंबर इथं भरल्यानंतर तुम्हाला खाली काही नंबर दिसत असतील, ते नंबर तुम्हाला साइड इंटर कॅप्च मध्ये भरायचे आहेत, जसे की मी इथे भरले आहेत। त्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करून तुम्हाला OTP पाठवा यावर टच करायचं आहे। OTP तुमच्या नंबरवर येऊन जाईल, जो नंबर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल। सो आधार कार्ड असलेल्या नंबरवरचा OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा माहिती द्या। त्यामध्ये तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। लग्न झालं असेल तर तुमच्या पतीचा टाका आणि लग्न झालेलं नसेल तर तुमच्या वडिलांचा टाका। इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली एंटर कॅप्च म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्यामध्ये तुम्हाला साइडला दिलेले नंबर टाकायचे आहेत। त्यानंतर तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्ड नंबर लिंक असलेल्या नंबरवर OTP जाईल, तो OTP इथे टाकून तुम्हाला समाविष्ट करायचा आहे। त्यानंतर 2 मिनिट तुम्हाला थांबायचं आहे, कारण सर्व्हर डाऊन असल्यामुळे OTP यायला किंवा OTP कन्फर्म होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। त्यानंतर तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील। ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असा असेल की तुमची जात कुठली, म्हणजे तुमच्या पतीची किंवा वडिलांची जात कुठली। तर त्यामध्ये तुम्हाला निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमची जात निवडायची आहे। माझी जात अनुसूचित जाती आहे, त्यामुळे मी अनुसूचित जातीला निवडला आहे। खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्व जाती किंवा सर्व कॅटेगरी हे दिसतील, त्यामध्ये तुमची कास्ट निवडून घ्या। त्यानंतर दुसरा प्रश्न तुमच्या समोर येते, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेते, तर या ऑप्शनला तुम्हाला होय क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न असा येते की तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नाही किंवा सेवानिवृत्त नाही आहे किंवा कुठलीही पेन्शन घेत नाही। तर हा क्वेश्चन थोडा कन्फ्यूज करतो, तर तुम्हाला इथं होय क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेल्या टिकवर तुम्ही क्लिक करून समाविष्ट करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचे 3ही प्रश्न योग्य भरल्या जातील, कुठलाही प्रश्न चुकणार नाही। तिसरा प्रश्न थोडा कन्फ्यूज करते, त्यामुळे त्याला लक्ष देऊन करा। होय या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर 3ही प्रश्न योग्यरित्या भरल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून समाविष्टवर क्लिक करायचं आहे, समाविष्ट करा। त्यानंतर तुमची ई-केवायसी ही सक्सेसफुल झाली याची तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल। ग्रीन कलरमध्ये हे नोटिफिकेशन तुम्हाला दिसत आहे, असं दिसले म्हणजे तुमची ई-केवायसी ही कंप्लीट झालेली आहे असं तुम्ही समजू शकता। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन येणाऱ्या सर्व अपडेट माहीत होतील आणि तुमचे 1500 रुपये